केंद्र सरकारने घेतलेल्या जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाबाबत आज सकाळी 10 वाजता शिवतीर्थ पंचायत समिती शहापूर येथे ओबीसी संघटनेकडून सरकारचे आभार मानण्यात आले। यावेळी ओबीसी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसाद भोईर, शब्द क्रांती न्यूज। एकजुटीचा जिसकी जितनी संख्या भारी उसकी भागीदारी, जिसकी जितनी संख्या भारी उसकी भागीदारी। जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा, ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा। ओबीसी एकजुटीचा विजय असो, ओबीसी एकजुटीचा विजय असो, ओबीसी एकजुटीचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी संघटनांच्या अनेक वर्षापासूनच्या मागणीचा केंद्र सरकारने काल त्यांच्या कॅबिनेटमध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा जो निर्णय जाहीर केला आहे, त्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित आहोत। केंद्र सरकारने अतिशय स्तुत्य असा निर्णय काल घेतलेला आहे। निर्णय जरी घेतला असला तरी सुद्धा मागील अनुभव पाहता जो धोका आहे तो धोका सुद्धा लक्षात त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। सरकारने घेतलेला निर्णय त्याचं आम्ही स्वागत केलंय, परंतु 2011ला सुद्धा अशाच प्रकारचा निर्णय झाला होता आणि सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस त्या ठिकाणी झाला, परंतु आज 2025 उगवलं तरी सुद्धा त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली नाही। केंद्र सरकारने आज जो निर्णय घेतलेला आहे, या निर्णयातून जात जनगणना होईल आणि त्या जात जनगणनेचा जर चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केली तर या जनगणनेच्या माध्यमातून एक समतेचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित होईल असं वाटतं, परंतु त्यासाठी त्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होणं ही काळाची गरज आहे, हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे। काल सरकारनं केलेली जातनिहाय जनगणनेची घोषणा ही सर्व ओबीसी समाजालाच नव्हे तर इतर समाजांना सुद्धा आनंददायी आहे। याबद्दल सरकारचं मनपूर्वक आभार मानतो। इतकंच नव्हे तर ज्या ओबीसी संघटनांनी गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये रान पेटवलं, काल परवा राहुलजी गांधी यांनी लोकसभेमध्ये जे आवाहन केलं, सरकारला सांगितलं की मी ओबीसीची जनगणना करून घेणार। काल परवा असं म्हणत होते की जनगणना केली जाणार नाही। 1931 नंतर हे पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होते। 75 वर्ष लागली, कदाचित जास्त 100हून अधिक वर्ष झाली त्याला। 100 वर्षानंतर आज खरं तर इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली होती आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा स्वतंत्र भारतामध्ये आज 75 वर्ष झाली, त्याच्यानंतर जातनिहाय जनगणना होते। खरं म्हणजे कालची घटना लोकांना सगळ्याच ओबीसी साशंक आहे। साशंक या करता आहेत का ओबीसीची घोषणा झाली पण ती जातनिहाय जनगणना कधी करणार याच्याबद्दलचा सरकारनं काहीही खुलासा केला नाही, म्हणून ओबीसी साशंक आहे। कोणत्याही सरकारच्या बद्दल सगळीच सरकार आतापर्यंत जी आली, ज्यांनी जातनिहाय जनगणनेच्या घोषणा केल्या त्या सगळ्यांनी इतर समाजाच्या सर्व ओबीसी वर्गाची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून आता केलेली घोषणा ही नक्की राजकीय आहे। त्याच्या मागच्या काही पार्श्वभूमी आहेत। कुठली तरी अफूची गोळी म्हणजे काहीतरी विसरण्यासाठी दिलेली ही अफूची गोळी आहे, निवडणुका आहेत किंवा काल परवा झालेला काश्मीरवरचा हल्ला आहे, या सगळ्यांची भीती आहे आणि म्हणून ही जातनिहाय जनगणनेची घोषणा आम्हाला आनंद आहे की ही घटना घडलेली आहे आणि सरकारने घोषणा केलेला आहे। पण सरकारच्या हेतून सरकारने असं केलं तर महाराष्ट्रामधील जनता किंवा देशभरातील जनता, ओबीसी किंवा इतर सर्व समाज हे सगळेच सरकारला धन्यवाद देतील आणि असं इतिहासामध्ये घडलं नव्हतं ते या सरकारने घडवून आणलं, अशा पद्धतीची जनतेची भावना आहे। मी भांगराज सर आणि त्यांची सगळी टीम किंवा देश पातळीवर काम करणारे सगळेच लोक जे आहेत ज्यांनी ओबीसीच्या बद्दलचा हा लढा उभा केला, खरं तर ह्या ओबीसी लढा अगदी बिहार वगैरे इतर राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर ओबीसी नेत्यांनी, अगदी छगन भुजबळ साहेबांच्यापासून महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत, आमचे हरी नरके साहेब असतील, असे गेले दिवंगत आहेत, अशा अनेकांचं योगदान आहे आणि आताही काही लोक लढतायत आपली। या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। तुम्ही आज जो पाया घातला होता त्याच्यावर आज खऱ्या अर्थानं कळस बांधण्याचं
स्वप्न ओबीसी समाजाला दिसतंय आणि म्हणून सरकारचे आणि तुमचे सगळ्यांना धन्यवाद देऊन मी थांबतो.